सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांनी दोन्ही राज्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार पलटवार केला। जयंत पाटील यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मी जर त्यांना त्यांच्या घरात कोणी विचारत नाही असे म्हटले तर कसे चालेल का, अशा शब्दात गोरे यांनी टोलेबाजी केली। सांगली सातारा विधान परिषदेमध्ये धैर्यशील कदम यांची उमेदवारी पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेली आहे। आम्ही सगळ्यांनी ती स्वीकारलेली आहे असे गोरे म्हणाले। मी इकडे अडकलेले असताना दोन्ही राज्यांनी फ्रंट फूटवर राहून ही निवडणूक हाताळली आहे, त्यामुळे विरोधकांचे काम असते कुठे काही फट सापडते आहे का ते शोधणे। जयंत पाटील कसलेले राजकारणी आहेत अशी शेरेबाजी देखील गोरे यांनी केली। शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, सरकारचे रोहित पवारांनी अभिनंदन केले पाहिजे, पण रोहित पवार राजकीय आंदोलनात करत आहेत। हे आंदोलन म्हणजे रोहित पवारांची स्टंटबाजी आणि नौटंकी आहे अशी टीका यावेळी जयकुमार गोरे यांनी केली। रोहित पवार हे 12 जूनपासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करणार आहेत, यामुळे जयकुमार गोरे यांना विचारले असता त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला। सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये साताऱ्याच्या दोन्ही राज्यांना विचारात न घेताच निर्णय घेतले जात असावेत असा माझा अंदाज असल्याचे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे। यामुळे दोन्ही राज्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असून अशा गोष्टी खपवून घेणे हा उदयनराजेंचा स्वभाव नाही असे पाटील म्हणाले। सातारकरांनी आपला स्वाभिमान काय आहे हे या निवडणुकीत मतदानातून दाखवून द्यावे असे आवाहन जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले। साताऱ्याच्या दोन्ही राज्यांचा स्वाभिमान दुखावला आहे, त्यामुळे सातारकरांनो आपली ताकद दाखवून द्यावी असे जयंत पाटील म्हणाले। शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सांगली सातारा विधान परिषदेचा उमेदवारी निवडताना महायुतीकडून दोन्ही राज्यांना डावलल्याचा अंदाज व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज।